समजतात, आम्हाला समजतात. आदरणीय मुंडे साहेबांना सांगा, धनंजय मुंडे साहेबांना मंत्री करा, तुमचे 50% कामं कमी होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू असताना अचानक तो उठला. धनंजय मुंडे यांना थेट मंत्रीपद देण्याची मागणी त्यानं केली. पुढे नेमकं काय घडलं? बीडच्या मसोबावाडी इथं गहिनीनाथ गडाचा 94वा नारळी सप्ताह सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धस यांची यावेळी उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धस या नेत्यांची यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी घडलेल्या एका घटनेनं यावेळी सगळ्यांचंच लक्ष वेधलं. देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी भर कार्यक्रमात धनंजय मुंडेंचा एक समर्थक अचानक उठला. हात जोडून त्यानं विनंती केली, धनंजय मुंडे साहेबांना सांभाळा, त्यांना मंत्रीपद द्या, अशी मागणीच या समर्थकानं फडणवीस यांच्याकडे केली. तो नेमकं काय म्हणाला तुम्हीच ऐका. धन्यवाद. या ठिकाणी वामनभाऊ महाराजांना नतमस्तक होतो. आणि 2 जिल्ह्याचे सगळे ग्रामस्थांची सगळ्यांची विनंती आहे तुम्हाला, तुम्ही विठ्ठल महाराजांना सांभाळतात, आम्हाला सांभाळतात. आदरणीय मुंडे साहेबांना सांगा, धनंजय मुंडे साहेबांना मंत्री करा, तुमचे 50% कामं कमी होतील. ही हात जोडून पाया पडून सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे. चला, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले तेही ऐका. समाजातला अंधविश्वास दूर करत समाज सश्रद्ध झाला पाहिजे, श्रद्धावान समाज झाला पाहिजे, याकरता त्यांनी केलेलं कार्य. समाज सात्विक असला पाहिजे, याकरता त्यांनी केलेलं कार्य. आणि विशेषतः जे मार्ग भटकलेले लोक आहेत त्यांना मार्गावर आणण्याचं जे काम श्री संत वामनभाऊ महाराजांनी केलं, मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण बघा, 94वा सप्ताह आपण साजरा करतोय आणि मी ज्यावेळेस यादी बघितली 2039 सालापर्यंतचे सप्ताह बुक झालेले. वेगवेगळ्या गावांनी यापूर्वीच 2039 पर्यंतच्या सप्ताहाचे नारळ हे त्या ठिकाणी ऍडव्हान्स बुकिंग करून टाकलेले आहे. हे असं जगात कुठेच तुम्हाला पाहायला मिळणार नाही की इतके वर्षापूर्वी गावं, आमच्या गावामध्ये हा सप्ताह घ्या. म्हणजे आता मसोबाची वाडी हे छोटंसं गाव आहे, पण एवढ्या छोट्याशा गावाने इतका मोठा सप्ताह घ्यायचा, सगळ्या व्यवस्था करायच्या, सर्व लोकांना निमंत्रित करायचं, त्यांचा पाहुणचार प्रसाद सगळ्या गोष्टी करायच्या. ही जी शक्ती आहे हीच खऱ्या अर्थानं समाजाला एकरूप ठेवणारी शक्ती आहे, समाजाला बळ देणारी शक्ती आहे. आणि विविध समाजाचे लोक हे एकत्रित ज्यावेळेस येतात आणि अशा पद्धतीनं एक आध्यात्मिक बैठक ही त्यांच्यामध्ये जेव्हा तयार होते, मला असं वाटतं की त्याच वेळी खऱ्या अर्थानं एक सश्रद्ध समाज आपण तयार करत असतो.